नमस्कार. आज आपण संक्रांतीला कोणत्या कलरची साडी घालायची आहे, कोणतं वस्त्र परिधान करायचं आहे, कोणतं नाही, हे आपण पाहणार आहोत. संक्रांत आली की स्त्रियांना प्रश्न पडतो की त्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी, कोणती नेसू नये. तर आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे रंगांना एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण रंग हे शुभदायी लहरी देतात, एक ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे रंगांना आपल्या शास्त्रात खूप महत्त्व आहे. तर पहिला रंग आहे हिरवा. तर हिरवा रंग हे सौभाग्याचं प्रतीक आहे. लग्नामध्ये सुद्धा हिरवा शालू, हिरवी साडी नेसतात, हिरव्या बांगड्या घालतात. याने पतीचं आयुष्य वाढतं, म्हणून हिरवा रंग हा चांगला असतो. त्याचप्रमाणे देवीला ओटी देखील आपण हिरव्या रंगाची देतो. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही यावेळी घालू शकता. हिरव्या रंगाची साडी नसेल तर हिंदू शास्त्रामध्ये लाल रंगसुद्धा शुभ मानला आहे. तर या दिवशी आपण लाल रंगाची साडी देखील घालू शकतो. लाल रंग हा माता लक्ष्मीला सुद्धा प्रिय आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल असतं, सौभाग्याचं प्रतीक. त्यामुळे लाल कलरची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता. पुढचा रंग आहे केशरी. केशरी रंगाची साडीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. केशरी रंग हा ज्ञान, शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे. शौर्य, बलिदान, वीरता याचं सुद्धा प्रतीक आहे. म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडी देखील परिधान करू शकता. याने एक नवीन ऊर्जा तुम्हाला मिळते. महिलांचा आवडता रंग वय कोणतंही असो, लहानापासून मोठ्यांपर्यंत, गुलाबी रंग हा स्त्रियांना नेहमीच आकर्षित करतो. तर गुलाबी रंगाची साडी देखील तुम्ही परिधान करू शकता. याने सुख, समाधान आणि शांती मिळते. तर तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील परिधान करू शकता. यावेळी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे. त्यामुळे ज्या कलरचे संक्रांतीने वस्त्र परिधान केलेले असतात तो रंग आपण वर्ज्य करायचा आहे. म्हणजे यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे, म्हणून आपण पिवळा रंग हा त्या दिवशी परिधान करायचा नाही. धन्यवाद.